नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र ह्या टॉपिकवरती आयोगाने जे काही PYQ घेतलेले आहे, त्या PYQ सिरीज मधला आपलं हे दुसरं लेक्चर असणार आहे. याआधी आपण भाग 1 घेतलेला आहे आणि या भाग 1 मध्ये तुम्हाला 20 प्रश्न आपण कव्हर केले होते. इथून पुढे आपण भाग 2 घेतो आहे आणि या भाग 2 मध्ये तुम्हाला 21 पासून पुढचे प्रश्न बघायला मिळतील. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपलं टॉपिक आहे भारतीय संघराज्य आणि त्याच्या वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती बघतोय आपण 1956 नंतरच्या राज्यांची निर्मितीचा क्रम. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 21. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 21 असणार आहे आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019चा हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे 1953चा राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला आपण पाक आयोग म्हणून सुद्धा ओळखतो, कोण आहे? पन्नीकर, अली आणि कुंजरू. आणि कायदा, ठीक आहे, 1956चा हा कायदा आहे. या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये झाली. ठीक आहे, केली होती. येस, करेक्ट आहे. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. हे चुकीचं आहे. HV कामत पण नव्हते, गोविंद वल्लभ पंत सुद्धा नव्हते. फजल अली हे अध्यक्ष होते. हे करेक्ट आहे. इतर 2 सदस्य कोण होते? तर पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे 2 इतर सदस्य होते. त्यामुळे हे विधान चुकीचं असणार आहे. योग्य विधान निवडायचे आपल्याला. ऑप्शन कडे आल्यानंतर लगेच लक्षात येतं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये ब दिसतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1955 ला दिलाय. त्यामुळे हे विधान चुकलंय. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. हे करेक्ट आहे. आणि 1 नोव्हेंबर 1956 ला हा काय झालाय? लागू झालेला आहे, म्हणजे अंमलबजावणी. अंमलबजावणीची तारीख 1 नोव्हेंबर 1956 आहे. तर पुनर्रचना अधिनियम कधीचा आहे? तर 31 ऑगस्ट 1956 आहे. इथून आपल्याला डेटा मिळतोय, कलेक्ट करून घ्यायचा. राज्य पुनर्रचना अधिनियम या दिवशी अंमलात आलाय का? नाही, 1 नोव्हेंबर 1956 ला अंमलात आलाय. चुकीचे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे एक्साइज मुख्य परीक्षा 2018चा हा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्यायची आहे आपल्याला. विधान अ आणि विधान ब अशा स्वरूपातले 2 विधान केलेले आहेत आणि खाली आपल्याला पर्याय उत्तर दिलेले आहेत. काय निवडायचं? मग आपण आधी विधान वाचूया. सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की विनाशी घटकांचा अविनाशी संघ असल्याने भारताने स्वतःसाठी एक ढिली संघराज्यात्मक रचना स्वीकारली आहे. हे विधान करेक्ट आहे. का बरं करेक्ट आहे? तर विनाशी घटकांचा म्हणजे घटक राज्य जी काही आहे भारतामध्ये, जी काही घटक राज्य आपल्याला पाहायला मिळतात, ती घटक राज्ये काय आहे? विनाशी आहेत. आणि विनाशी ही घटक राज्य जी काही असणार आहे, हे आपलं महाराष्ट्र आहे, त्यानंतर इथे UP आहे, MP आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे राज्य आहे. ही जी काही राज्य आहेत ती विनाशी घटक राज्य, म्हणजे यांना तोडफोड करून आपल्याला काही पण वेगळ्या राज्यांमध्ये निर्मिती करता येते. कलम 3 अन्वये असं करता येतं. आणि अविनाशी संघ, आणि मात्र हा जो संघ असणार आहे ना, हा अविनाशी असणार आहे. त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. त्यानंतर अमेरिकेची जी काही संघराज्य व्यवस्था आहे तिचे वर्णन सर्वोच्च न्यायालयाने अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, म्हणजे राज्यही अविनाशी असणार आहे आणि संघही अविनाशी असणार आहे, अशा स्वरूपातला आहे का? हो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अमेरिका म्हटलं की अ लक्षात ठेवायचा अमेरिकेचा. त्यानंतर भारतीय म्हटलं तर विनाशी घटक राज्य, मात्र संघ जो काही असणार आहे तो अविनाशी असणार आहे. दोन्ही विधाने करेक्ट आहे. दोन्ही विधाने करेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2018ला हा प्रश्न आलेला आहे. विधान अ आणि त्याचं कारण ब योग्य पर्याय निवडायचे. तर विधान अ काय म्हणतं? तर भारतीय राज्यघटना अर्धसंघ राज्यात्मक आहे. येस, KC व्हियरने सुद्धा म्हटलेलं आहे. KC व्हियर यांनी सुद्धा अर्धसंघ, व्हियर
यांनी सुद्धा अर्धसंघराज्यीय भारतीय राज्यघटनेला म्हटलेलं आहे. त्यानंतर याचं कारण काय आहे? तर भारतीय राज्यघटनेने राज्य सरकारांपेक्षा केंद्राला म्हणजे केंद्र सरकारला अधिकचे अधिकार बहाल केले आहेत का? हो, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि हे ए आणि बी दोन्ही विधाने करेक्ट. इथे सुद्धा ए, बी दोन्ही करेक्ट. इथे फक्त ए करेक्ट, बी चुकीचे. इथे ए चुकीचं आणि बी बरोबर. हे विधान येणार नाहीत दोन. दोन्ही विधाने करेक्ट आहे. ब हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे का? तर हो, हे स्पष्टीकरण सुद्धा योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तर खालील दिलेल्या राज्यांचा आपल्याला आताच आपण याच्या आधी भाग 1 मध्ये प्रश्न सोडवलेला आहे आणि अशाच स्वरूपाचा आपल्याला हा पुन्हा प्रश्न विचारला आहे. काय आहे प्रश्न की राज्यांच्या त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावायचा आहे आपल्याला. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2018चा हा प्रश्न आहे. झारखंड 2000 ला तयार झालेलं राज्य आहे. मणिपूर 1972. त्यानंतर अरुणाचल प्रदेश 1987, 86-87 दरम्यान तयार झालेलं राज्य. हरियाणा 1966 ला तयार झालेलं राज्य आहे. सर्वात आधी कोणतं येईल मग? हरियाणा येईल. हरियाणा म्हणजे ड पासून सुरुवात असलेलं हे एक दिसतंय, हे एक दिसतंय. त्यानंतर ड नंतर काय येणार आहे? ब असणार आहे 72चं म्हणजे मणिपूर. ड ब. त्यानंतर क म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि झारखंड म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. अगदी सोपं आहे हे. एकदा तुम्हाला 1956 नंतरचे बदल जे काही आहेत ते तुम्ही शिकलात आणि तुम्ही क्रमानुसार ते जे काही राज्य आहेत त्यांच्या निर्मितीचा क्रम जर पाठ केला, तुम्हाला प्रत्येक प्रश्न आयोगाचा सुटणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे? योग्य विधान निवडायचे तुम्हाला. अविधान आहे ते विद्यमान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य विधान निवडायचे. ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. हो. ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील एक भाग एकत्रित करून करता येईल. हो. नव्या राज्यांची निर्मिती एक सामान्य कायद्याने करता येते. हो. राज्यांची संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश म्हणजे राज्याचा जो काही प्रदेश आहे तो बदलू शकत नाही म्हटलं इथे. तर असं नाहीये, बदलू शकतं. त्यामुळे हे विधान चुकीचं असणार आहे. चौथं विधान चुकीचं असणार आहे. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. ऑप्शन नंबर 2 माझं उत्तर असणार आहे. ए, बी आणि सी हे उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 26वा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा हा प्रश्न आहे. रिकामी जागा या खाली राज्यच दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे, किंवा केंद्रशासित प्रदेश या सध्याच्या राज्यांचा काही भागांनी मिळून बनलेला वेगळा बुंदेलखंड राज्याची निर्मितीची मागणी करण्यात येत आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे विदर्भ या प्रदेशामध्ये वेगवेगळी मागणी केल्या जाते वेगळ्या राज्याची, ठीक आहे. तसंच एक बुंदेलखंड राज्याची मागणी केली जात आहे आणि हे राज्य यूपी आणि एमपी यांच्या सीमेवरती आहे. त्यामुळे हे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला आलेला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे निवडायचे आहे तुम्हाला. चुकीचे विधान, ठीक आहे. चुकीचे कोणते? तर जेव्हीपी कमिटी 1948 ची आपण बघितली. जेव्हीपी कमिटी समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला. हे विधान करेक्ट आहे. भाषा हा आधार मानण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर फजल अली आयोग एक भाषा एक तत्व एक भाषा एक राज्य हे तत्व काय केलेलं आहे? नाकारलं आहे. करेक्ट आहे. त्यानंतर फजल अली आयोगाने 15 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. हे चुकीचं आहे कारण 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीची ती शिफारस होती. त्यामुळे हे चुकीचं ठरतं. त्यानंतर राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 जो कधी लागू झालेला आहे? 1 नोव्हेंबर 1956 लागू झालेला आहे आणि मागच्या प्रश्नामध्ये आपण जो डेटा कलेक्ट केलेला आहे ते 31 ऑगस्ट 1956 काय झालेला आहे? मंजूर झालेला आहे हा कायदा, ठीक आहे. तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आली. ही सुद्धा करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं निवडायचं होतं. ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला आलेला प्रश्न आहे.
खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेल्या क्षेत्रातील, नावातील किंवा सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे. अशा पद्धतीचं नाकारता येत नाही, म्हणून चुकीचं आहे. ब-विधान आहे राज्याच्या सीमेबाबत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. संसदेवर बंधनकारक म्हटलंय, त्यामुळे हे चुकलंय. भारतीय संसदेने जर काय केलंय सूचनांचं, त्याच्या पालन करणे हे राज्य विधिमंडळाला किंवा राज्याला बंधनकारक आहे असं म्हणता येईल. मात्र राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन संसद करेल अशा पद्धतीचं चुकीचं ठरतं. योग्य विधान निवडायचं आहे. दोन्ही विधाने चुकीची आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 29 आहे. कंबाईन क्लास बी कंबाईन ब 2018चा हा प्रश्न आहे. ऑपरेशन पोलो बद्दल प्रश्न आहे. ऑपरेशन पोलो बद्दलचा हा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन पोलो म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हैदराबाद संस्थानातलं हे ऑपरेशन आहे आणि या ऑपरेशन पोलोवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासंबंधी चालवलेले ऑपरेशन होते? तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑपरेशन पोलोचा हैदराबाद हे उत्तर असणार आहे. जेव्हा जेव्हा वेगवेगळी संस्थाने होती भारतामध्ये, त्यांचा विलिनीकरणाचा जो काही प्रश्न होता तो मार्गी लावण्याचं काम कोण करत होते? तर वल्लभभाई पटेल करत होते. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल हे काम करत असताना भारतात जवळपास 552 संस्थाने होती. त्यातली 549 संस्थाने ही भारतात विलीन झाली होती. मात्र 3 संस्थाने यांनी भारतात विलिनीकरणास नकार दिला होता. त्यामुळे 3 संस्थान महत्वाचे आहेत. जम्मू अँड काश्मीर लक्षात घ्या तुम्ही, ते काश्मीरच आहे ऍक्च्युली. ठीक आहे. जुनागड हे एक संस्थान होतं. त्यानंतर होतं हैदराबाद. आणि हे हैदराबाद जे आहे ते भारतात कशा थ्रू झालेलं आहे? तर ऑपरेशन पोलो म्हणजे सक्तीची कारवाई करून सैन्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथे घुसवलेलं होतं. आणि हे जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन पोलो या नावाने आहे. 13 ते 17 सप्टेंबर 1948 ला हे आपल्या भारतामध्ये हैदराबाद सामील झालेला आहे. पोलीस ऍक्शन करण्यात आलेला होता. ठीक आहे. ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबाद संस्थान. पुढचा प्रश्न घेऊया आपण. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा प्रश्न आहे. योग्य क्रमानुसार राज्यांची निर्मिती. तिसरा प्रश्न आपण सलग बघतो आहे की ज्याच्यात आपल्याला राज्यांची निर्मितीचा क्रम विचारलेला आहे. आता 1986 ला मिझोरम या राज्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर नागालँड म्हणजे 1963 ला नागालँड आहे. मेघालय आहे 1972 ला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मितीच आहे 1 मे 1960 ची. तर अशा पद्धतीने जर क्रम लावला तर सर्वात आधी काय येईल? महाराष्ट्र राज्य येईल. निर्मितीचा योग्य क्रम लावायचा आहे. पहिले ड आलं पाहिजे. ड विधान इथे दिसतंय, इथे दिसतंय. ठीक आहे. पुढचा येईल ड नंतर 63 नागालँड. नागालँड कुठं दिसते तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये. बी म्हणजे इथे पण बी आहे, इथे पण बी आहे. त्यानंतरचा ऑप्शन बघूया आपण. मेघालय आहे 1972 म्हणजे क असणार आहे. क कुठे? इथे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर काय असणार आहे माझं उत्तर? ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर असणार आहे. मेघालय 1972चा आहे आणि मिझोरम कधीचा आहे? तर 1987-86 दरम्यानचा आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 ला हा आलेला प्रश्न आहे. खालील विधाने लक्षात घ्या. कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे का? हो, यस आहे. वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमतीची गरज नाही म्हटलंय. चूक. राष्ट्रपतींची पूर्वसंमती असल्याशिवाय असं विधेयक मांडता येत नाही. त्यामुळे बिनचूक विधान म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे, फक्त ए. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालील विधाने विचारात घ्या. जवाहरलाल नेहरू कधी आलेला प्रश्न आहे बघून घेऊ आपण आधी. एएसओ मुख्य परीक्षा 2017 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील जेव्हीपी कमिटी
अध्यक्ष होता का याला? नव्हते. मी आधीच सांगितलंय तुम्हाला अध्यक्ष नव्हते. त्यामुळे अध्यक्ष ते खाली म्हटल्याबरोबर हे विधान चुकीचं ठरणार आहे. त्यानंतर ब विधान आहे द्विभाषिक बॉम्बे म्हणजे मुंबई राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियम याच्याद्वारे झालंय का? नाही. ठीक आहे. त्यानंतर द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमामुळे झालेले आहे. आणि आपण त्या वर्षीचा अधिसूचना किती क्रमांकाचा होता तर 11व्या क्रमांकाचा असा एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला लक्षात आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त क बरोबर आहे. बरोबर विधान निवडायचं आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एएसओ मुख्य परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संघराज्य हे राज्यांमधील करारांचा परिणाम आहे का? करार करून तयार झालेला आहे का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं असणार आहे. बरोबर विधान निवडायचं इथे दिसतोय. त्यामुळे हे पहिलं ऑप्शन गेलंय. नाशवंत घटकांचा अविनाशी संघ म्हणजे इन्स्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल युनिट हे करेक्ट आहे. भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे की घटक राज्यांचा विनाश करता येतो, मात्र संघ जे असणार आहे ते अविनाशी असणार आहे. हे करेक्ट आहे. अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ हे कुठे दिसतं? अमेरिकेत. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? योग्य विधान निवडायचं आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे ब अँड क हे माझं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 असणार आहे उत्तर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे. MES पूर्व परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. 1953 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली का? हो. डिसेंबर 1953 ही एक डेट लक्षात ठेवा. त्यानंतर सप्टेंबर 1955 ही एक डेट लक्षात ठेवा. त्यानंतर 31 ऑगस्ट 1956 ही एक डेट लक्षात ठेवा आणि 1 नोव्हेंबर 1956 एवढ्या डेट्स तुम्हाला ह्या राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल लक्षात ठेवायच्या आहे. पहिली डेट कशा संबंधी आहे? स्थापनेसंबंधी. दुसरी शिफारस कधी केली त्यासंबंधी. तिसरी डेट कशा संबंधी आहे? तर हा अधिनियम जो काही आहे तो कधी मंजूर झाला तर त्याची तारीख आहे आणि हा कधीपासून अंमलबजावणी करण्यात आली त्याची तारीख आहे. ठीक आहे. त्यामुळे हे सर्व डेट्स लक्षात ठेवायची आहे. राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? किती सदस्य होते? पाक आयोग सुद्धा म्हणतो आपण याला. पन्नीकर, अली आणि कुंजरू. फजल अली त्याचे अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. शिफारस काय केली होती? एक राज्य, एक भाषा, एक राज्य. एक भाषा, एक राज्य हे तत्व त्यांनी अमान्य केलं होतं. त्यानंतर हे तत्व अमान्य करून शेवटी कशाची शिफारस केली होती? 16 राज्ये, 3 केंद्रशासित प्रदेश अशी शिफारस केलेली. मात्र प्रत्यक्षात किती झाली? 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. 2014 मध्ये भारतीय संसदेने आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याला मंजुरी दिली का? हो. तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य? येस. राज्याची निर्मिती 2 जून 2014 झाली? हो. त्यावेळेसच्या करंट अफेअर्स वरती हा प्रश्न होता. त्यामुळे वरील सर्व विधाने करेक्ट आहे. बरोबर विधाने निवडायची होती. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा. चुकीचे विधान निवडायचं आहे तुम्हाला. 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. हे करेक्ट आहे. 2 कलम 2 ऍड करण्यात आला होता. आणि 74 मध्ये काय झालेलं आहे? सहयोगी राज्य. ठीक आहे. सहयोगी राज्य आहे ऍक्च्युली. 2 ची कलम हे योग्य आहे. त्यानंतर सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती. सहयोगी राज्यासाठी कितवी घटना दुरुस्ती होती? हे 35वी. आणि पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती करण्यात आली. येस, हे करेक्ट आहे. आणि सिक्कीमशी संबंधित घटनेतलं पहिलं 10वं परिशिष्ट जे काही आहे ना, त्यावेळेस 10वं परिशिष्ट हे सिक्कीम या राज्याशी संबंधित होतं आणि सध्या ते पक्षांतरबंदी कायद्यासंबंधी आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर चोंग्याल घराणे ह्या घराण्याची सत्ता होती सिक्कीमवरती. हे एक पॉइंट लक्षात ठेवा.
PYQ किंवा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो तुम्हाला. क्वेश्चन प्रेडिक्टेड आहे. सर्व विधाने करेक्ट आहे, तर चुकीची निवडायची होती तुम्हाला. वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सर्व विधाने काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ आणि सीमारेषा नाव बदलणे या बाबी घटनेत कोणत्या कलमात आहे? अस्तित्वात असलेल्या राज्यासंबंधी करायचं, म्हणजे कलम 3 असणार आहे. इतर काही येणार नाही. एक काय? इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. 2 किंवा 3 मध्ये आपण कन्फ्युजन होणार. अस्तित्वात असलेलं म्हटलं की 3 मारायचं, अस्तित्वात नसलेलं नव्याने म्हटलंय तर 2 द्यायचं उत्तर. आणि 4 काय आहे? ह्या आणि ह्या प्रकारे केलेली जे काही कारवाई असणार आहे ती घटना दुरुस्ती नसेल, असं 4 मध्ये म्हटलंय. पुढचा प्रश्न घेऊया आपण 37वा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते एक हे नागपूर करारासंबंधी खरे नाही? नागपूर करार 1953चा आहे. 1953 लक्षात घ्या. ठीक आहे. नागपूरला भारताची नाही, महाराष्ट्राची, करेक्ट आहे, महाराष्ट्राची दुसरी राजधानी दर्जा मिळाला. येस. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुलभ झाली का? हो. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विकासाचा समतोल नष्ट करण्यासाठी विशेष सुधारणांची तजवीज केली. असमतोल जो काही आहे तो नष्ट करायचा, समतोल नाही, असमतोल नष्ट करण्यासाठी केलंय का? हो. 1954 नाही, 1953 आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. चुकीचं निवडायचं होतं. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. काय आहे पुढचा प्रश्न? तर एक्साइज PSI मुख्य परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. राज्याच्या निर्मितीचा क्रम. हा 4था प्रश्न झाला. ठीक आहे. वारंवार येणारे प्रश्न आहेत हे, त्यामुळे आपल्याला हे पाठ असले पाहिजे. तर आता हरियाणा या स्टेटची तुम्हाला विचारलेली आहे. त्यानंतर चढत्या क्रमाने 1966 माहिती पाहिजे. मेघालय कधी झालेला आहे? 1972 ला झालाय. तेलंगणा 2014 ला झालाय. झारखंड 2000 ला झालाय आणि गुजरात 1960 ला महाराष्ट्र बरोबर झालेला आहे. सर्वात आधी मग काय येणार? गुजरात येणार आणि सगळ्यात शेवटी काय येणार? तेलंगणा. ईने सुरुवात आणि क ने शेवट. ईने सुरुवात आणि क ने शेवट. ईने सुरुवात आणि क ने शेवट. ठीक आहे. हे 2 ऑप्शन उडले. त्यानंतर काय येणार आहे? 60 नंतर काय येतं? 72. म्हणजे ब कुठे दिसतंय? इथे. हे उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. एक मिनिट, इथे आपली गडबड झालेली आहे. मला एकदा कन्फर्म करू द्या. ठीक आहे. हरियाणा राज्याची निर्मिती कधी आहे? तर 1966. हे बरोबर आहे. त्यानंतर मेघालयची निर्मिती 1972. हे सुद्धा बरोबर आहे. तेलंगणा 2014. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर झारखंड सुद्धा 2000 आहे. हे करेक्ट आहे. त्यानंतर गुजरातची माहिती आहे आपल्याला. म्हणजे चढत्या क्रमाने जर लावायचं म्हटलं तर आधी काय येणार? गुजरात येणार. त्यानंतर काय येणार? गुजरात नंतर येईल. गुजरात नंतर हरियाणा येईल. इथे आपण ब म्हटलं, हे चुकीचं होऊन जाईल. हरियाणा 66 मध्ये आहे ना. ठीक आहे. त्यामुळे हे करेक्ट करून घ्या. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. इथे आपण बरोबर लिहिलेलं, मात्र आपण इथे ऑप्शन सांगताना 4थं सांगितलंय चुकीने. मात्र ऑप्शन नंबर 1 हे माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे. खालीलपैकी भारतीय संघ राज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? संघ राज्यासंदर्भात, भारताच्या संघ राज्यासंदर्भात वैशिष्ट्य विचारलेलं आहे. ठीक आहे. या सेक्शन मधला हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटच्या प्रश्नाला बघूया आपण आणि पुढे आणखी याच पद्धतीचे वेगवेगळे लेक्चर बघूयात आपण. खालीलपैकी भारतीय संघ राज्यासंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? चुकीचं वैशिष्ट्य विचारलं. दुहेरी नागरिकत्व आहे का भारतामध्ये? नाहीये. त्यानंतर दुहेरी शासन व्यवस्था हो आहे. लिखित राज्यघटना आहे. सत्ता विभाजन आहे. ही सर्व जी काही आहे ती संघ राज्याची वैशिष्ट्ये आहे. पहिलं नाहीये, दुहेरी नाहीये, एकेरी नागरिकत्व आहे आपल्याकडे. त्यामुळे हे चुकतंय. त्यामुळे हे उत्तर असणार आहे. ठीक आहे.
अशा पद्धतीने आपण आपले 39 प्रश्न इथे कंप्लीट केलेले आहे. पहिल्या भागमध्ये 20 प्रश्न आणि दुसऱ्या भागमध्ये आता हे उर्वरित प्रश्न आपण पूर्ण केले. आणि अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर इथे आपण संपवतो आहे. लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सुद्धा सांगा. ठीक आहे. हे लेक्चर तुम्हाला गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षांना अत्यंत कामाचं लेक्चर आहे. ठीक आहे. यामधनं तुम्हाला ऑब्व्हियसली आयोगाचे प्रश्न PYQ असल्यामुळे इथूनच प्रश्नांची निर्मिती तुम्हाला दिसत गेलेली आहे. कशा पद्धतीने वारंवार जर तुम्हाला एक भाषावार प्रांतरचनेचे जे काही आयोग आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने वारंवार प्रश्न आलेला आहे. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला इथे कव्हर होत गेले. ठीक आहे. ठीक आहे. चला तर आपण आपल्या लेक्चरला इथे समाप्त करू. धन्यवाद.